अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस जाळत सोयाबीन फेकत हे निषेध आंदोलन त्या ठिकाणी केलं जात आहे। हमीभावासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी हे चांगलेच आक्रमक झालेत। नाफेडमधील सोयाबीन खरेदीतील जाचकटी शिथिल करण्याची मागणी हे शेतकरी करतात आणि या आंदोलनादरम्यान राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आणि त्यावेळी ही दृश्य शेतकरी एकता जिंदाबाद। तुमच्या मागण्या एवढ्याच आहे की शेतमालाची भावांतर योजना जे शेतकऱ्यांनी माल विकला ते भावांतर योजना लागू झाली पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सोयाबीनला 6000 रुपये भाव देण्याचं कबूल केलं, तो 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे। नाफेडच्या मार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे, पण तो भाव 49 म्हणजे जवळपास 5000 पर्यंत भाव आहे, पण शेतकऱ्यांची नाफेडची खरेदी सोयाबीनची सरसकट झाली पाहिजे, त्याला जाचकटी रद्द झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं अभियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं। ज्या गोष्टीचे आश्वासनं दिले आणि ज्या गोष्टीसाठी आंदोलनं केली त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनीच म्हटलं होतं की सोयाबीनला 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे, त्यांनीच म्हटलं होतं कापसाला 10,000चा भाव मिळाला पाहिजे, त्यांनीच म्हटलं होतं की भावांतर योजना लागू झाली पाहिजे। आज त्यांचं सरकार आलं आहे आणि ते म्हणतील देतो करू पाहू वगैरे चालणार नाही, कारण नवीन सरकार आलं आहे, बंपर मतांनी आलेलं आहे, भरपूर बहुमत आहे, त्यांना आता कोणाची साथ पाहिजे नाही आहे आणि विदर्भाच्या भूमीवरती आज ते आलेले आहे। आमची मागणी एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टी ते जे बोलले त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता तात्काळ झाली पाहिजे।